हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना। आज मी बनवणार आहे झटपट अशी शेंगदाण्याची चटणी। गौरांगला आवडणारी आणि जेवणाची चव वाढवणारी म्हणजे ठेचा चटणी। हे रेग्युलर पदार्थ जेव्हा असतात ना तेव्हा आपल्याला दोन घास जास्त जातात। तर इकडे मी चटणी बनवणार आहे। चटणीसाठी आपल्याला जास्त मटेरियल वगैरे असं काही लागत नाही, फक्त लागतं शेंगदाणे, चटणी, मीठ आणि हळद थोडीशी, बस इतक्याशा, आणि लसूण महत्त्वाची। लसूणमुळे शेंगदाण्याच्या चटणीला खूप छान अशी चव येते। गौरांगला खूप आवडते, रेग्युलर जेवणामध्ये तो खातो चटणी। आणि आत्ता माझी ना थोडी चटणी संपली होती, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं आज सकाळी सकाळी चटणी बनवूया। इकडे शेंगदाणे मी थोडे भाजून घेते। शेंगदाणे छान भाजल्यानंतर ना चटणी छान लागते पण आणि जास्त दिवस राहते पण, त्याच्यामुळं छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे। आणि आता आमच्या इकडे ना 2च पाऊस झाले। तुमच्या इकडे किती पाऊस झालेत कमेंट करून सांगा। आणि चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब। आणि आजचा व्हिडिओ, आजची शेंगदाण्याची चटणी कशी वाटते आणि तुम्ही कशी बनवता कमेंट करून नक्की सांगा। इकडे मी छान असे शेंगदाणे वगैरे भाजून घेतलेत। हाताने मी असं हलवत होते शेंगदाणे, पण हाताला जेव्हा चटके बसले ना तेव्हा मी चमचा घेतला। आणि शेंगदाणे पण जास्त मी चटणी बनवणार नाही। ह्या बाउलमधून ना अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त असे शेंगदाणे घेतले होते। शेंगदाणे हे आमचे घरचे आहेत, म्हणजे माझ्या बहिणीकडून आलेली शेंगा होत्या ना त्याचेच आहेत। दरवर्षी मला तिकडून, माझ्या मावशीकडून, मम्मीकडून शेंगा येतात। तर मी इकडे डब्बा पण दाखवते तुम्हाला, किती मोठा डब्बा भरून ठेवला। तर त्याचे शेंगदाणे गोड पण आहेत आणि घरचे शेंगदाण्याने चव थोडीशी वेगळीच असते। तर इकडे ही घरच्या शेंगदाण्याची चटणी बनवायची चालली आहे। शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत, इकडे सालं पण छान निघत आहेत। हे मी आता ना थोडं सालं वगैरे काढून घेते आणि मिक्सरला लावून पटकन अशी चटणी करून घेते। इकडे माझी चटणी झालेली आहे, छान अशी, कलर पण छान आला आहे। आणि मी इथे ना फोडणीची चटणी करते, म्हणजे शेंगदाण्याला आहे ना याला फोडणी देते कूट करून झाल्यानंतर, शेंगदाणे बारीक करून झाल्यानंतर, त्यामुळे चटणीला छान अशी चव येते, कलर छान येतो। तर इकडे हे बघा छान असं, आणि शेंगदाण्याची मोठी साईज जरी ठेवला तर मी कूट करता वेळी तरी पण छान लागतं। पण गौरांगला अशी बारीक केलेली चटणी आवडते, त्याच्यामुळे थोडंसं मी मिक्सरमध्ये शेंगदाणे जास्त बारीक करून घेतलेत। ह्याच्यामध्ये फक्त मिरची, हळद, मीठ आणि लसूण, बस इतकंच, छान बनते।